श्री स्वामी समर्थ. मीन राशीसाठी येणारे आजची तारीख जी आहे 5 तारीख, ती कशी राहणार आहे हे आपण बघणार आहोत. 5 तारखेसाठी मीन राशीला एनर्जी काय आहे? हँगमॅन होणार आहात. काही तर गोष्टी तुमच्या कंप्लीट होताना दिसत नाही. वादविवाद दिसतो आहे, टेन्शन दिसतं आहे, डिप्रेशन दिसतं आहे. पण पास्टमध्ये तुमच्या काही गोष्टी सोडून गेलेल्या, तुम्हाला त्रास देऊन गेलेल्या आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला आता इतका त्रास होतोय, मनस्ताप होतोय, ते हँग झालेला असणार आहे दिवसभरात आज तुम्ही, की काय इतका त्रास झालेला आहे देवा, मला का त्रास देत आहे. पण याच्यातून ग्रोथ सुद्धा दिसते आहे, काहीतरी ग्रोथ होताना दिसते आहे. पण चिडचिड अति करायची नाहीये, कोणाशी वादविवाद होईल अशा काही गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीये. शांततेत सगळं कार्य सफल करायचं आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरु श्री स्वामी समर्थ. 14 आणि 13. ओके, इथं 14 नंबरचं कार्ड आलेलं आहे, 13 नंबरचं कार्ड आहे आणि 14 हे आलेले आहे. त्यामुळे तुम्हाला मी सांगू शकते की आजचा दिवस तुमच्यासाठी म्हणावा इतका चांगला नसणार आहे. पण विचाराची, मनाची जी उथलपुथल आहे, आयुष्य जे मागच्या पास्टमधल्या झालेल्या गोष्टींमुळे बिघडलेलं जे आहे, ते रोजचा दिवस सारखाच येतो आहे. दिवसामागून दिवस येत आहेत, पण माझ्यात काही प्रगती होईल किंवा मी बदलेल हे मला वाटत नाही आणि माझी ग्रोथ होईल हे जरा शंका कमी आहे, हे तुम्हाला पण तितकंच वाटतं आहे. पण 2026 पासून तुमची ग्रोथ व्यवस्थित लागेल. पण आज दिवसभरात ही नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये राहताना दिसत आहे, जेणेकरून तुम्ही पास्टमध्ये झालेल्या गोष्टी सतत आठवाल आणि त्याचा तुम्हाला त्रास होईल. एकटे पडल्यासारखं फील होणार आहे तुम्हाला. द वर्ल्ड, महामाया, परिपूर्णता, परिपूर्णता, सुसंवाद, एकोणता, पूर्ण होणे, समाप्ती, एकत्रीकरण, संमेलन, प्रवास. काहीतरी अशी जादू आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचते, काहीतरी निगेटिव्ह शक्ती आहे. बघा, असं नाही की आपल्या आयुष्यात जे झालं त्याला आपण कुठेतरी जबाबदार नसतो. सगळं असं पण असतं की कुठंतरी आपण सुद्धा या गोष्टीसाठी जबाबदार असतो. आपलं कर्म जोपर्यंत आपल्या संपत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी येत नाहीत. प्रत्येक वेळी दुसऱ्याला जबाबदारी धरत किंवा दुसऱ्यानेच केलेलं आहे, दुसऱ्यामुळे मला त्रास झालेला आहे, हे पहिला मनातून काढून टाका. जे झालंय ते माझ्यामुळे झालंय हे स्वतःला जर फील करत देत राहिला तर कदाचित आपलं कर्म कुठंतरी कमी होत जात असतं. हे पण तितकंच सत्य आहे. स्वतःला म्हणजे इतकं असं समजायचं नाही की झालं माझं दुसऱ्यामुळे वाटोळं झालेलं आहे, दुसऱ्यामुळे माझ्या आयुष्यात खराब झालेलं आहे. हा विचार तुमच्या मनात येणं हे जरा जास्त चुकीचं आहे, किंवा हे जरा मनातून काढून टाका तुम्ही, जेणेकरून जे कर्म आहे ते कुठेतरी लवकर संपत येईल तुमच्या आयुष्याचं. आणि जे दुसऱ्याचा विचार करत आहे की तुम्ही, की त्याच्यामुळे माझं आयुष्य थांबलंय, माझं आयुष्य स्थिर झालंय, ही गोष्ट आहे ती त्या व्यक्तीची आठवण काढणं आणि त्या व्यक्तीचं मनावरती विचार करणं हे थांबवा. महत्वाचं स्वतःवरती विचार करा. स्वतः चुकलो आहे मी, माझं झालं आहे, मी आता सुधरत आहे, मी माझ्या आयुष्यात ग्रोथ करणार आहे, माझं चांगलंच होणार आहे, जे झालं ते माझ्या कर्म आहे, मी माझं आयुष्य निस्तरत आहे, माझ्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी होत आहेत, अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला या दिवसभरात छळत राहणार आहेत, त्रास होत राहणार आहेत. पण दिवसाचा जो शेवट आहे संध्याकाळच्या 7 नंतरचा, तो खूप रिलॅक्स तुम्ही घालवणार आहात, की तुम्हाला असं वाटणार आहे की जाऊ दे, जसा मी आहे किंवा जशी मी आहे तशी खूप मस्त आहे, आयुष्य खूप एन्जॉय करत आहे, अशा काही गोष्टी तुम्हाला या दिवसामध्ये तुम्हाला आठवत राहणार आहेत. श्री स्वामी समर्थ. तर अजून तुम्हाला सांगायचं विसरलं की 1 तारीख जी आहे ती तुमच्यासाठी शुभ आहे आणि अशुभ आहे ती 13 तारीख आहे. तुम्हाला या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव.